हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू चॅनल. वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आणि आज पण एक मस्त डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज आहे स्पेशल गुरुपौर्णिमा आहे ना. सगळ्यात पहिले माझ्या आई वडिलांना, त्यानंतर माझे गुरु स्वामींना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सगळे मोठे ज्यांच्याकडनं मला काही ना काहीतरी शिकायला मिळतंच. अद्विका सुद्धा गुरु आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण की कितीही छोटी असली तरी पण तिच्याहीकडनं काही ना काहीतरी मला शिकायला मिळत असतं. तर प्रत्येक जण आपल्या आयुष्यात येणारा हा आपला गुरुच असतो असं मला वाटतं. सगळ्यांकडनं आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं. तर चला, तुम्हाला पण सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज अद्विकाच्या स्कूलमध्ये बघू काय आहे गुरुपौर्णिमेचं स्पेशल. त्यात आज आहे बुधवार, तर आज काही स्कूलचा ड्रेस घालायचा नाहीये. घरचाच कुठलाही स्कूलचा युनिफॉर्म नाहीये, घरचा कुठलाही ड्रेस घालू शकतो. तर अद्विकासाठी काल मी छान फ्रॉक काढून ठेवलाय आणि तो तिच्या फर्स्ट बर्थडेचा आहे. तर आता अजूनही थोडासा येतो तिला, फक्त हाईटला थोडासा छोटा होतो. पण म्हटलं चला, अजून काही जास्त दिवस वापरला जाणार नाही, म्हटलं आज घालून टाकूया, तेवढीच हाऊस होईल पूर्ण. आणि आता तिचे जे सँडल आहेत ना, तिला छान घेतले होते, ते पण छोटे छोटे होत चालले तिला. म्हटलं तेही घालायचा तेवढा चान्स मिळेल. तर आता आज तो तिला फ्रॉक घालणार आहे. त्यानंतर आज काही टिफिनमध्ये भाजी पोळी द्यायची नाही आहे, बुधवार आहे तर वेगळं काहीतरी आहे. तर टिफिनची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आणि गुरुपौर्णिमेचं काही स्पेशल करता आलं तर तेही तुमच्यासोबत शेअर करते. आता आहे ना, माझे मस्त आवरलंय सगळं घरातलं. आणि आता किती वाजले तुम्हाला सांगते. आता वाजलेले आहेत 10 आणि टोटल सगळं आवरलं. आज तर मी लवकरच उठली होती आणि उठल्या उठल्या सगळं पहिले स्वच्छ छान मस्त फ्रेश आवरायला घेतलं. त्यानंतर आज मला हेअर वॉश करायचा होता, तर हेअर वॉश केलाय. आणि ही बघा, अद्विकाची पण छान आंघोळ वगैरे झाली. अद्विकाची तर पूजा पण करून झाली आहे ना. कोणी पूजा केली आजीसोबत बसून? तर तिची पूजा करून झाली. आणि मला पण येऊन इथे लावली होती टिटी वगैरे, तर रोज लावते ती. तर आज मला ना हॉल व्हिडिओ पण एक शूट करायचा आहे, तोही तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. हा, आणि तू म्हण श्री स्वामी समर्थ. आणि म्हण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. चला, हा आहे अद्विकाचा सगळा पसारा खेळण्यांचा. आणि हे बघा, ही सँडेल आता ही ना अद्विकाला छोटी छोटी होतीये आणि इतकी छान सुंदर सँडेल आहे, तुम्हाला काय सांगू, खूप सुंदर आहे. त्यानंतर आहे ना, इकडे अद्विकाला ही बटरफ्लायची पिन मी लावणार आहे, कारण की ह्या ड्रेसवर फ्रॉकवर खूप सुंदर दिसते, मॅच आहे. आणि हा आहे तिचा फर्स्ट बड्डेचा फ्रॉक. हा पण खूप क्यूट आहे, खूप खूप छान कापड आहे याचं. मी ना, हवं असेल तुम्हाला तर मी तुम्हाला याची लिंक देईल, कारण की मी हा आहे ना फर्स्ट क्रायवरनंच मागवला होता आणि खूपच सुंदर क्वालिटी आहे, एक नंबर. तर घातल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण दाखवेलच. हा फ्रॉक आहे, ही सँडेल. आणि हे बघा, ही आहे माझे सगळे पार्सल. ही सगळे अद्विकाने इथून उचलून इकडे टाकलेली आहे. तर आता ही मी सगळी व्यवस्थित ठेवते. आणि मी विचार करत होते की अद्विकाला स्कूलला जाताना आहे ना 2-3 गुलाबाची फुलं देते तिला, तिच्या टीचरांना देण्यासाठी. तसं स्कूलमध्ये छान होईलच गुरुपौर्णिमा साजरी, पण मीही घेते आणि तिला सांगते तिच्या टीचरांना द्यायला. तर बघू, आता पाऊस तर खूप येतोय, फक्त जाणं झालं पाहिजे मार्केटमध्ये, कारण की पावसाचा काहीच भरोसा नसतो. आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की पावसाचा काहीच भरोसा नाहीये, किती काही जोरात येऊ शकतो. आणि आता तुम्हाला दाखवते, इतका जोरदार पाऊस चालू झालाय, चांगला थांबतोय पण जोरात आहे चांगला. पण ठीक आहे, अजून भरपूर वेळ, दीड एक तास आहे, तोपर्यंत पाऊस थांबला तर मग घ्यायला जाता येईल मार्केटमध्ये.
अद्विकाची छान तयारी झाली आहे आणि इतकी गोड दिसते ना, मी तुम्हाला दाखवते पटकन. आणि इतकं मुश्किलीने तिला तयार केलं आहे की बस, कारण की तो फ्रॉकच घालायचा नव्हता. कालपर्यंत घालायचा होता. काल रात्रीच मी सगळी तयारी करून ठेवली, काढून ठेवला होता फ्रॉक सँडेल वगैरे. तर काल मस्त तयार होती घालण्यासाठी ना, आज काही घालायला तयारच नव्हती. कधी मूड बदलेल काहीच सांगता येत नाही. तर चला आता तरी घातलेला आहे आणि खूप गोड दिसतीये. पटकन टिफिनला करणार आहे. टिफिनला आज बुधवार आहे, तर वेगळी रेसिपी द्यायची आहे. तर मग मुगाची डाळ भिजत घातलेली आहे आणि त्यामध्ये गाजर, थोडीशी कोथिंबीर असं सगळं आहे ना घालते. मुगाची डाळ बारीक करायची, त्यामध्ये थोडंसं मीठ, हळद, हिंग, तिखट थोडंसं, हिरवी मिरची थोडीशी, कोथिंबीर, त्यानंतर थोडासा कांदा चिरून, गाजर चिरून असं सगळं घालायचं आणि त्याच्यात मग छोटे छोटेसे धिरडे तयार करते. आणि आपण पॅनकेक कसं करतो तसं ते देणार आहे आज तिला टिफिनला. का बुबू आहा. आणि ही पिन आहे ना खूप फेवरेट आहे तिची आणि ह्या ड्रेसवर खूप सुंदर दिसते. इकडे बघ कशी छान दिसतीये. अजिबात लक्ष नाही आहे, टी व्हीकडे लक्ष आहे, कारण की फ्रॉक घालायचा होता म्हणून मग टी व्ही लावून द्यावा लागला. मुगाची डाळ भिजवली होती, त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं टाकलं. त्यानंतर धने पावडर, जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ हे घातलं. आता हे सगळं बारीक करून घेतलं. यामध्ये थोडेसे आहेत ना हे मक्याचे दाणे जे आहेत, कॉर्न, हे टाकते म्हणजे अजून जास्त हेल्दी होईल. आणि थोडंसं चिरलेलं किसलेलं गाजर असं काही जास्त खाल्लं जात नाही, मग असं काही रेसिपी केल्या की त्यामध्ये ॲड करायचं. आता तव्यावर आहे ना थोडंसं तेल टाकून मग आपण छोटे छोटे ह्याचे आहेत ना असे हे करू. पॅनकेक कसं करतो तसे छोटे छोटे धिरडे. खूप टेस्टी लागतात असे, इतके मस्त लागतात. आणि बटर जर टाकलं वरतून तर अजून छान लागतात मस्त. तर झालेले आहेत मस्त असे एक साईडने. आता दुसऱ्या साईडने छान असेच आहे ना खरपूस छान होऊ द्यायचे, म्हणजे टेस्ट छान लागते आणि आतून कच्चे राहणार नाही. अद्विकाला स्कूलला सोडायला निघालो आणि जाता जाता म्हटलं ही छान गुलाबाची फुलं घेऊयात तिच्या टीचरांना देण्यासाठी. आता अद्विकासाठी हे नवीनच आहे, तर तिला माहीत नाही आहे हे द्यायचं काय करते ते माहिती नाही, पण बघू मीच माझ्याकडनं तिला द्यायला सांगेन. आणि मला आहे ना माझेच शाळेचे दिवस आठवले की आम्ही असं इतकी गडबड असायची की गुलाबाचं फूल घ्यायचं आहे, टीचरांना द्यायचं आहे, तर खूप वेगळीच अशी ती मजा असते. अद्विकाला स्कूलला सोडलं आणि येता मी जवळच आमच्या इथे स्वामींचं केंद्र आहे तिथे गेली होती. आणि आज केंद्रामध्ये खूप गर्दी होती, खूप छान प्रसन्न असं वाटत होतं. गुरुपौर्णिमेचे छान वेगवेगळे कार्यक्रमही असतात, पण इतका वेळ थांबणं काही शक्य नव्हतं, कारण घरी आल्यानंतर अजून बरीचशी कामं बाकी होती. त्याला शाळेत सोडून आता मी आली घरी आणि येता तुम्हाला दाखवलं स्वामींच्या केंद्रात गेली होती दर्शनाला. इतकं सुंदर छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. तर चला आजचा दिवस तर छान गेला. सकाळी जाऊन आलं म्हणजे ना मग पुन्हा पावसाचं आहे ते अंदाज काही सांगता येत नाही. आणि आता माझा मेकअप बघा मी करते अजून, कारण आता मला करायचं आहे सगळ्यात मेन माझा हॉल व्हिडिओ शूट, कारण की बरेच पार्सल आलेले आहेत आणि पटपट ते सगळे करून घ्यायचेत. आणि मेन म्हणजे मला खूप एक्साइटमेंट आहे की ते कसे आहेत, कारण की खूप सुंदर हा हॉल व्हिडिओ होणार आहे ते. आणि मग तुमच्यासोबत मग तुम्हाला भेटते. तर चला आज तुम्हाला सांगते की हॉल व्हिडिओ शूट करताना आहे ना मी काय तयारी करत असते ते. आता इथे मी लॅपटॉप घेऊन बसते, कारण की इथे आता मी फ्लिपकार्टचा हा हॉल असणार आहे आणि काय ऑर्डर केलं आहे त्याच्या सगळ्या ज्या डिटेल्स आहेत ना त्या मग मी इथून चेक करून आणि मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल. बुक घेत होती आधी, बुकमध्ये लिहित होती, पण आज काही माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. अद्विकाला सोडून आली आणि आता पटकन थोडाच वेळ आहे, तर तेवढ्या वेळामध्ये मला हा हॉल व्हिडिओ शूट करून घ्यायचा आहे, म्हणून मग आता मी लॅपटॉपमध्येच करते आहे. आणि बाकीचे पार्सल पण आता काढून ठेवलेत सगळे. येता हे केळ आणि ड्रॅगन फ्रूट घेऊन आली होती. अद्विका आल्यावर तिला हे देईल खायला. आता हे सध्या इथेच ठेवते.
त्यानंतर सगळे अद्विकाचा हा पसारा आता इथे असाच राहू देणार आहे आणि मी इकडे करणार आहे हॉल व्हिडिओ शूट. इथे अद्विकाचा सेटअप आहे आणि इकडे या साईडला आहे ना माझा असतो, मी इथे करते. पण मी आता काय विचार करते आहे, तरी ना मी असा विचार करते की मला हॉल व्हिडिओ शूट करताना ना असं छान असं बॅकग्राऊंड हवं आहे. तर मग मी विचार करते आहे की ही एकतर भिंत आहे, ही एक आहे. असं सपोज मी इथे ठेवलं तर तिकडे छान असं ती वॉल हे पण आहे, खिडकी पण आहे, तिथे पडदा वगैरे. आणि ही जी भिंत आहे ना, इथे मी विचार करते की थोडंसं असं ना बॅकग्राऊंडला मी काहीतरी ना डेकोरेट करते, म्हणजे फ्रेम वगैरे हे ते लावून. तर मी सपोज असं जर केलं हॉल व्हिडिओ असं बसून जरी केलं तरी मग बॅकग्राऊंड जे आहे ते छान वाटेल. तर अद्विकाचं घर आणि टेंट आहे ते थोडंसं आता मला शिफ्ट करावं लागेल, ते समोर करेल. किंवा मग विचार करते किंवा समोरची जी भिंत आहे ना ती तर रिकामीच आहे, ती सुद्धा मी जर काही डेकोरेट केली तर असं मला करता येईल, तर तसंही छान दिसेल. बघू. आणि माझी एक जी ड्रीम वस्तू आहे ना ती मला घ्यायची आहे लवकरच. मी तुम्हाला मागे म्हणजे सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की मला ही वस्तू आहे ती जी लवकर घ्यायची आहे आणि प्रत्येक क्रिएटरसाठी ना ती वस्तू खूप इम्पॉर्टंट असते. तर तीच आहे ती. तर बघू, या 4-5 दिवसामध्ये मी विचार करणार आहे घ्यायचा. आणि मी माझे काही पैसे साठवलेत ना त्यातनंच मी ती घेणार आहे. खरं तर यूट्यूबची जेव्हा सॅलरी येईल तेव्हाच मला यूट्यूबसाठी लागणाऱ्या वस्तू घ्यायच्या आहे असं मी ठरवलं आहे. पण ठीक आहे, पण ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे मग मी विचार करते की चला आपल्याकडे थोडेफार पैसे आहेत साठलेले तर त्यातनं घेऊन टाकूया. पण अजून फिक्स नाही आहे, अजून विचार करते. सो चला आता पार्सल हे बघा इथे सगळे काढून ठेवलेत. आता भेटते तुम्हाला नंतर. बाय बाय. तू टीचरला फुल दिलं का? फुल दिलं गुलाबाचं? हो. दिलं? काय म्हटली? आणि काय म्हटली? वेडी. अद्विकाला आहे ना जाता जाता फुलं घेऊन दिले होते गुलाबाचे आणि तिला म्हटलं टीचरांना द्यायचं, तर वेडं काहीच नाही, नुसतं हातात घेऊन बसले होते. तर चला, अद्विकाची गुरुपौर्णिमा पण झाली साजरी आणि मी दिलं तिच्या टीचरांना फुल. आणि इकडे इतकी भास मारते इकडे ना, खूप शायनिंग मारते आणि फ्रॉक इतका क्यूट दिसतोय ना की बस. हल्ली अद्विकाचं खाणं झालं आणि ड्रेस काही काढायचा नाहीच आहे आम्हाला, खूप जास्त आवडला आहे. घालायला अजिबात तयार नव्हती आणि आता काढायला तयार नाही आहे. आता तिला खेळायचंय. तर यासोबतच आजचा हा व्लॉग इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा छोटूसा सिम्पल असा व्लॉग आवडला असेल. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.